पुढची बातमी आहे खेळाच्या मैदानातून, कारण भारतीय संघानं ओव्हल कसोटी सामन्यामध्ये आजच्या 5व्या दिवशी इंग्लंडचा पराभव केलेला आहे आणि 2-2 अशी या मालिकेमध्ये बरोबरी राखलेली दिसतेय। त्यामुळे आजची ही जी मालिका होती ती 2-2 अशी बरोबरीमध्ये सुटली आहे। या कसोटीमध्ये भारतानं इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं आव्हान दिलं होतं आणि याच लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनं चौथ्या दिवसअखेर 6 बाद 339 धावांची मजल मारली। त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची आणि भारताला विजयासाठी 4 विकेट्सची आवश्यकता होती। मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या तिखट माऱ्यामुळे विजयाचं दान हे भारताच्या पारड्यामध्ये टाकण्यात यश आलेलं आहे। आणि या संदर्भात आपण बोलूयात सिद्धेश सोबत, कारण सिद्धेश खरं तर आजची मालिका ही सगळ्यांनाच आवडलेली आहे। आजची जी मॅच झाली ती काय काय नेमके लक्षात राहतील असे क्षण होते? या मॅचमधला सगळ्यात लक्षात राहण्यासारखा क्षण म्हणजे मोहम्मद सिराजनं ज्यावेळी गस ॲटकिन्सनची विकेट घेतली आणि भारतानं हा सामना जिंकला। खरं तर इंग्लंडची 9वी विकेट गेली होती तेव्हा 357 धावा त्यांच्या बोर्डवर होत्या आणि ॲटकिन्सननं पटपट 10 रन्स एक्स्ट्रा केल्या आणि त्यानंतर हा सामना कुठेतरी भारताच्या हातून जातोय की काय असं वाटलं होतं। पण सिराजनं एक यॉर्कर लेंथ बॉल टाकला, ॲटकिन्सनचा त्रिफळा उडवला आणि भारतानं हा सामना जिंकला। भारतानं हा फक्त सामना जिंकला नाही तर ही मालिका बरोबरीत राखली, कारण याआधी आपण 1-2 ने पिछाडीवर होतो। जर हा सामना आपल्या हातून गेला असता तर ही मालिकाही गेली असती। त्यामुळे मोहम्मद सिराजनं ॲटकिन्सनचा त्रिफळा उडवला आणि भारताला फक्त ओव्हल टेस्ट जिंकून दिली नाही तर ही मालिकाही आपल्या बरोबरीत राखण्यात यश मिळवलं आहे। अगदी खूप खूप धन्यवाद सिद्धेश।